आज बनवते मी चिकन मसाला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं, जो मी घरी बनवत असते तास तुम्हाला पण दाखवते। त्याच्यासाठी मी इथे घेतला आहे कांदा, जो मी चांगल्या पद्धतीने शिजवून घेतला आहे। त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेलं चिकन घातलं आहे, थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, मीठ, हळद हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व मी मीडियम फ्लेमवर करत आहे। त्यानंतर ह्याच्यावर एक प्लेट ठेवून त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून घ्यायचे। 4 ते 5 मिनिटांनी हे पाणी गरम झाल्यानंतर हे पाणी त्या चिकनमध्ये ओतून घ्यायचे। थोडा वेळ चिकन वाफवून घेतल्यानंतर हे चिकन खाली काढून घ्यायचे। बघू शकता अशा प्रकारे मी शिजवून घेतलेलं आहे आणि पाणी वगैरे म्हणतात तशा प्रकारे हे शिजवून घेतले। एक कढई ठेवून त्याच्यामध्ये 3 चमचे तेल टाकून घ्यायचे। त्याच्यामध्ये मी 2 बारीक चिरलेले कांदे टाकून घेते। कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे, व्यवस्थित भाजून अगदी गोल्डन ब्राउन होईपर्यंत तो भाजून घ्यायचा आहे। मी अशा प्रकारे हा भाजून घेतला आहे। याच्यानंतर आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता आपण मसाला बनवून घेऊया। मी त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। त्याचबरोबर 2 चमचे खोबऱ्याचा कीस टाकून घेतलेला आहे। एक बारीक चिरलेला टोमॅटो पण घेतलेला आहे मी इथे, आणि आपण जो कांदा घेतला होता तोही यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। जे मी कांदा भाजण्यासाठी तेल घेतलं होतं त्याच्यामध्येच मी आता हा मसाला टाकणार आहे। तो मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, चिकन मसाला 1.5 चमचा टाकला आहे मी। हे सगळं मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर जे आपण चिकन वाफवून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं। चवीनुसार मीठ टाकून थोडंसं मी त्याच्यामध्ये पाणी वाढवलं। तुम्हाला लागत असेल तर तुम्ही पाणी वाढवू शकता किंवा तेवढीच क्वांटिटी ठेवू शकता। हे पावशेर चिकनपासून मी बनवलेलं आहे। तुमच्यामध्ये जर जास्त माणसं असतील तर तुम्ही जास्त चिकन घेऊन ही सामग्री वाढवू शकता। ही मी पावशेर चिकनसाठी वापरलेली आहे। हे अशा प्रकारे बनवून तयार होतं। थोडा वेळ असंच वाफवू द्यायचं, त्याला चांगलं शिजवून घ्यायचं आणि शिजवून झाल्यानंतर ते अशा प्रकारे तयार होतं। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। मी ही रेग्युलर बनवत असते, मला खूप आवडतं। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका।